झाले 2-3 दिवस माझ्या गणूला बाळाची ना तब्येतच बरी नाही आहे. त्याला ना खूप जास्त ऊन लागले आणि गळ्याला ना अशा गळसुट्यासुद्धा आल्या. तर मम्मीने त्यावर एक उपाय सांगितला की गालाला अशी एक गम प्लस पट्टी लावायची. आता ह्या पट्टीला तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर याला गम प्लस पट्टी म्हणतो. ती घेतली आणि सोबतच चिकनसुद्धा घेऊन टाकलं, कारण मी आज येणार होते गणूलाचे पप्पा घरी. झाले 2-3 दिवस ते बाहेर गेलेले होते. मग सोबतच भाजीपालासुद्धा घेतला आणि दहीसुद्धा घेतलं. त्यांची ना मग माझ्या मागे रुकरुक लागलेली असते की तू सारखं घरी आले की मला हे आणा ते आणा सांगत असते. आता घरी आल्यावर लक्षात आलं की आपलं प्यायचं पाणी संपलेलं आहे. आता होऊन गेले आम्हाला 15 दिवस, प्यायच्या पाण्याचा काही पत्ताच नाही आहे. प्यायचं पाणी सोडायचं म्हटलं की आमच्या नळावाल्या काकांचं काहीतरी कारण हे ठरवून दिलेलंच असतं की इथली पाईपलाईन फुटली आणि तिथली पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फक्त आम्हाला पाणी येणार तेव्हाच फुटलेली असते बरं का. आणि पाणी आणल्यावर ना माझी ना अशी काही अवस्था झाली होती. सगळी पाण्याने मी ना नुसती भिजून गेले होते. मग आल्या आल्या पटकन स्वयंपाक करून घेतला. म्हटलं जोवर गणूला बाळ शांत आहे ना तोवर आपला पटकन स्वयंपाक आवरून घ्यावा. आणि मग त्याची जर एकदा रडगाणं सुरू झालं ना, कारण त्याला बरं नाही आहे, मग त्याला पाहून स्वयंपाक करायचं म्हटलं ना की खूप जास्त अवघड होऊन जातं. आता सध्या तरी मम्मी होती ना, मग तिच्याकडे त्याला दिलं आणि मी पटकन स्वयंपाक करून घेतला. भाजीला छान अशी फोडणी दिली आणि या फोडणीचे ना सगळ्या गॅसवर असे भाजीचे थेंब झाले होते. मग ते पुसायचं काम चालू होतं. आता ही एवढी मोठी रिस्क घ्यायला ना मला अजिबातच भीती वाटत नाही बरं का. बघा ना, गॅस ना फुल होता आणि मध्ये मध्ये ना रुमालसुद्धा पेट घेत होता. तर त्याचं मला काहीच वाटत नव्हतं. गॅस कमी केला आणि परत आपली स्वच्छता मोहीम पुढे चालूच ठेवली. आता भाजीला छान असा उकळा आणून दिला आणि संध्याकाळी छान अशी जेवणं केली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला